नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझा परिचय करून देतो. मी भारत पाटील सूळ, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, जिजाऊ हायटेक नर्सरी. तर आज आपण जी फवारणी घेत आहोत जवळपास आजची आपली 4थी फवारणी आहे. आणि आता या ढगाळ वातावरणामध्ये सध्या जे आपला आंबा सेटिंग आहे हा आपल्याला कसा टिकवायचा आहे त्याकरता आपण फवारणी घेतो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आज जे वातावरण म्हणजे 2 दिवसापासून जे बदललेलं वातावरण आहे याच्यामध्ये आपल्याला फंगीसाईडची सुद्धा फवारणी घ्यायची आहे. परंतु काय असतं बांधवांनो, आपल्याला कोणतं औषध कोणत्या सोबत घ्यायचं हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं. तर आज जी आपण फवारणी घेतो आहे NAA नॅथेटिक ॲसिड, तर ही फवारणी आणि बोरॅन हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण फवारणी घेत आहे. तर यामध्ये आपल्याला फंगीसाईड टाकणे होते परंतु चालत नाही. तर आपल्याला 3 दिवसानंतर परत पुन्हा एक फंगीसाईड आणि एक आपण ज्या कीटकनाशक असतं ते त्यात आपल्याला घेणं आहे. की आता सध्या तुडतुडीचा प्रादुर्भाव आपल्या बागावर नाही आहे, कारण तो का नाही मंडळी काय असतं, आता मला बरेच शेतकऱ्याचे कॉल आले की बा आमच्या बागावर एवढे तुडतुडे आहे की ते काही करून सुद्धा जात नाही. पण त्यांची गलती काय झालेली आहे पहिली की अगोदर मोहर निघायच्या अगोदर त्यांच्या फवारणी झालेल्या नाही. त्यामुळं काय झालं, जे तुडतुडे फुलकिडे असतात ते खूप ते आतून झाडावर असतात, त्यावेळेस त्यांची थोडी गैरसोय झालेली फवारणी करताना. आणि आता काय झालं, ते कंट्रोलने व्हायला लागले जे आपण तुडतुडे म्हणतो. आणि तुडतुडे घातक आहे तर याच्यामधला जो अन्नरस असतो हा अन्नरस पूर्ण ते ओढून घेतात आणि कालांतरानं हे जे आपले फळ लागलेले हे फळाचे गळ होतं. तर आपण याच्या अगोदर काय केलं, 4 फवारण्या झाल्या आपल्या. तर त्या फवारण्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप औषधी घेतली जेणेकरून आपला जो मोहराचा तुडतुडा आहे तो तुडतुडा याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि याच्या अगोदर आपण एक ताकाची फवारणी घेतली, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलेलं आहे मी ताकाची फवारणी. आणि त्याच्या अगोदर आपण एक किट तयार केली होती घरी, म्हणजे त्यांना काय होतं, जे किडा असतं ते उपाशी राहतं आणि मरतं. म्हणजे केमिकल आपण बंदच केले, मोहर निघला आणि केमिकलच्या फवारण्या बंद केल्या. त्यांना उलट घातक, आपण जर केमिकल घेतलं तर घातक असतं. तर आता सध्या हे बघा आजची जी फवारणी आहे प्लॅन्युफिक्स, म्हणजे साधं सांगायचं म्हणजे NAA प्लॅन्युफिक्स भेटतं आहे सिजंटा कंपनीचं, आणि आपलं बोरॅन आहे, हे दुईचं हे करून आपण आता हे जे तुम्हाला फळं दिसतात हे बघा, हे जे साईजचे फळं आता हे फळं आपल्याला कशी टिकवायची आणि हे टिकले पाहिजेत त्याकरता ही फवारणी आहे. राहिला विषय दुसरा पुन्हा ढगाळ वातावरणाचा, तर याच्यामध्ये फंगीसाईड आपल्याला घेण्याची, कारण सध्या ह्या औषधामध्ये आपण घेतले नाही. हे आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा परत ती फवारणी घेणे, काही याच्यात ते टाकणं चालत नाही, ते बरेच शेतकऱ्यांना माहीत नसतं. हा मुद्दा पहिला लक्षात ठेवा की कोणतं औषध कोणत्या सोबत घ्यायचं आपल्याला हे महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं, एवढी बाग सुंदर आहे ती आपण कोणताही दुकानदार लोक माहीत नसल्यामुळं त्यांनाही माहीत अनुभव राहत नाही. आपण प्रॅक्टिकली शेतकरी आहे, पहिलं म्हणजे मी प्रॅक्टिकल शेतकरी आहे. नर्सरीनंतर आपण चालली गेली, पण शेतकऱ्याला जेवढं प्रॅक्टिकल माहीत असतं ते त्यांना माहीत नसतं, कारण ते प्रॅक्टिकल शेतकरी त्या दुकानदार सांगतो की बुवा ही फवारणी ना मला रिझल्ट आला. तर याच्यामध्ये आपण 2 घटक घेतलेले NAA म्हणजेच प्लॅन्युफिक्स. तर याच्यामध्ये काय असतं, ह्या घटकामध्ये NAA मध्ये नॅथेटिक ॲसिड हे काय करतं, सुरुवातीचं जी फुलगळ आहे ती कमी करतं आणि फळाची जी सेटिंग आहे ती फळाची सेटिंग मजबूत करतं आणि फळगळ थांबवतं. आणि त्यानंतर आपल्याला एक सारखे फळं या आपल्या बागाला लागतात. याचे 4 फायदे या नॅथेटिक ॲसिडचे आहे, NAA म्हणजे प्लॅन्युफिक्स सांगायचं म्हटलं तर. आणि दुसरं जे आपण औषध घेतलं आहे बोरान, तर बोरानचे फायदे असे बांधवांनो की बोरान ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपले जे मोहर असतो या मोहरामधलं म्हणजे मायक्रोन्यूटन त्या मोहरला देते, मायक्रोन्यूटन पहिला मुद्दा. आणि दुसरं त्याच्यामध्ये काय असतं की जे मोहरची जी कळी असते ती कळी मजबूत ठेवतं. आणि दुसरा विषय म्हणजे परागीभवन जे असतं ते परागीभवनाला खूप ते मदत करतं. आणि एक सारखं आपला जे मोहर आहे हा मोहर एक सारखा राहतो आणि त्याच्यापासून त्या मोहरची बचत होती. हे महत्त्वाचं म्हणजे जे बोरान आहे आपलं हे खूप फायदेशीर आहे. पहिलं जे आपण घेतलं होतं NAA आणि दुसरा जे घटक घेतला होता आपण बोरॅन, तर हे बोरॅन खूप एक आपल्या ह्या फवारणीमध्ये आताच्या अंदाजामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सारखी तुमची फळधारणा होती आणि परागीभवन बी चांगलं होतं आणि भरपूर त्याचे आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्समध्ये खूप त्याचे फायदे आहे. तुमचं म्हणजे आता या 2 जे घटक घेतले आपण NAA आणि बोरॅन, तर याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांना सांगण्याकरता. तर याचं कमी जास्त व्हायला नको. आणि जे NAA जे आपलं प्लॅन्युफिक्स आहे याचं प्रमाण जास्त तर व्हायला नकोस, कारण हे खूप धोकादायक आहे आपल्याकरता. हे प्रमाण पहिलं लक्षात ठेवायचं की आपल्याला 10 लिटरच्या पाण्याला 3 ml हे घेणं आवश्यक आहे. 3 ml वरती नको, जास्तीत जास्त 3.5 ml पर्यंत 4च्या आत पाहिजे. 3 मध्ये बी आपल्याला कारण जण आपली
चांगली असल्यामुळं 3 ml सुद्धा आपलं काम करतं. आणि दुसरा जो विषय आपला बोऱ्यांचा आहे त्याच्यामध्ये, ते बोऱ्यान एका लिटरला प्रमाण पाण्याला 1 ग्रॅम हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि जे आपलं तुम्हाला पहिलं मी सांगितलं की ते प्लॅन्ट फिक्स जास्त व्हायला नको, ते 3 ml पर्यंत आपलं 10 लिटर पाण्याला चालतं. तर बऱ्याच शेतकऱ्याचा मला कॉल आले आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज केले. कारण काय, आपण या नर्सरीच्या माध्यमातून, जिजाऊ हायटेक नर्सरीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आपण आंबा लागवड केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर सगळ्याला मेसेज करणं हा शक्य नाही आणि सगळ्याचे कॉल घेणे हे शक्य नाही. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती टाकलेली आहे की जेणेकरून त्या शेतकऱ्यापर्यंत ही पूर्ण माहिती गेली पाहिजे. तर ह्या पूर्ण व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि यातलं पूर्ण समजून घ्या. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे आपण NAA प्लॅन्ट फिक्स आणि बोऱ्यान घ्यायला लागलो, तर ही फवारणी कधी करायची हे एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आपला. तर याच्यामध्ये काय करायचं, आपला मोहर ज्यावेळेस फुलला, म्हणजे ज्यावेळेस आपला मोहर फुलून ज्यावेळेस आपली फळ सेटिंग होती त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे. कारण ही फवारणी आता ह्याच वेळेला घेणं गरजेचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपला आंबा सेटिंग होतो त्यावेळेस ही फवारणी खूप आपल्याला गरजेची आहे. तर ही जी फवारणी आपल्याला टायमिंग आहे या फवारणीचा, एक तर सकाळी पाहिजे आपल्याला 10 वाजायच्या आत, आणि नाही तर मग 4च्या नंतर ही फवारणी घेणं गरजेचं आहे. कारण ही फवारणी टेम्परेचरमध्ये घेणं चालत नाही. याला जे वातावरण आहे हे आपलं संध्याकाळचं वातावरण आहे आणि सकाळचं वातावरण हे खूप फायदेशीर आहे. त्या टायमात ही फवारणी घेणं गरजेची आहे. हा टाईम आपला चुकला पाहिजे नाही. फवारणी करताना आपल्याला हे जण अंतरून घेणे आहे. मग जेवढं अंतरून घेतलं तेवढं जे आपलं मोहर सेटिंग असते याच्यावर धोका होत नाही. तर हे खूप आपल्या गरजेचं आहे. तर फवारणी घेताना तुम्हाला सांगितलं ते तुम्ही बघू शकता, ही पूर्ण आपली जी जण आहे ही जण पूर्ण अंतरून घेऊन झाली बघू शकता आपण. तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की फवारणी जास्त दाबानं करू नका. म्हणजे काय आहे, जे आपण जे दाब मारतो याच्यावर तर त्याचं नुकसान होतं आपल्या फळाचं सेटिंगचं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डोस जास्त करू नका. हार्मोन जास्त वाढले म्हणजे आपली नुकसान नाही झालीच, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण NAमध्ये खूप घातक असतं, हे प्रमाण तेवढंच पाहिजेत, जास्त व्हायला नको. आणि दाब म्हणजे जास्त दाब नको, एकदम हलक्या हाताने फवारणी आपली झाली पाहिजेत. तेव्हा मग एवढा मुद्दा बांधवांना लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना. याच्यामध्ये तुम्हाला एक निष्कर्ष सांगतो मी की हे जे आपण NAA घेतलं आहे प्लॅन्ट फिक्स, हे आपलं फुलगळ टिकवतं, मेन मजबूत करतं. आणि दुसरा जो घटक आहे आपला बोऱ्यांचा, तर ते जे आपला मोहर आहे म्हणजे फळ सेटिंग आहे ते एकदम असं टिकवतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि एक महत्त्वाची मी तुम्हाला एक बोनस शेवट सांगतो या व्हिडिओच्या, की तुम्ही खूप लक्षात ठेवा की यामध्ये हे जे 2 घेतले आपण NAA प्लॅन्ट फिक्स, नॅप्थेटिक ॲसिटिक ॲसिड आणि बोरॅन, हे 2 घटक आपण ज्या फवारणीमध्ये घेतले आहे, तर याच्यामध्ये आपलं जे फंगीसाईड आहे आपण या वातावरण ढगाळ असल्यामुळे घ्यायचं आहे, हे घ्यायचंच नाही याच्यामध्ये, याच्यात चालत नाही. याच्याकरता आपण 2 ते 3 दिवसात स्पेशल एक फवारणी त्याच्यामध्ये घेणार आहे फंगीसाईडची. कारण काय होतं, बरेच शेतकरी त्याच्यामध्ये मिक्स करतात तर ते काही चालत नाही. त्याच्यामुळे हे 2च आपले घटक आपण याच्यामध्ये घेतले आहे. आणि आता 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला ती एक फंगीसाईडची फवारणी आपल्याला ही घेणे आहे गरजेचे आहे. तर राहिला प्रश्न आपला, याच्यामध्ये आपण जे 2 घटक घेतलेले आहे NAA प्लॅन्ट फिक्स आणि बोरॅन, तर याच्यामध्ये जिबरेलिक ॲसिड आपल्याला टाकायला चालत होतं, पण आपण का घेत नाही, कारण वातावरण सध्या ढगाळ आहे. त्या ढगाळ वातावरणामध्ये चालत नाही. तर त्याकरता आपण जी फवारणी आहे जिबरेलिक ॲसिडची नंतर घेणार आहे. म्हणजे आपल्याला फंगीसाईड जे आपल्याला घेणे आहे पुढच्या याच्यामध्ये, तर मी तुम्हाला सांगेनच ते कोणतं औषध आपल्याला याच्यामध्ये दुसऱ्या फवारणीत घ्यायचं आहे. त्यामुळे ह्या वातावरण ढगाळ असल्यामुळे आपण ते जिबरेलिक ॲसिड यामध्ये टाळलं, कारण ते प्लॅन्ट फिक्स ह्या वातावरणामध्ये काम करतं, पण जिबरेलिक ॲसिड या वातावरणामध्ये काम करत नाही. या फवारणीमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आपण कोणती फवारणी घेतली. तर आता जो पेढा आहे आपला, हे बघा तुम्ही, आता हे सेटिंग झालेलं आहे पूर्ण आंबा, हे पूर्ण मोहरला, हे बघा पूर्ण मोहरला हे असे आंबे लागले सेटिंग झालेले. आणि ती महत्त्वाचं ह्याच मुद्द्यावर आपण आजचा व्हिडिओ काढला आहे. कारण की ज्यावेळेस आपलं फळाची सेटिंग झाली तर त्यावेळेस आपण ही जी फवारणी तुम्हाला आज सांगितली मी, ही खूप गरजेची आहे. आणि ह्या टायमाला ही फवारणी करणे खूप आपल्याला काळजीची आहे. तर तुम्हाला जर लागवड करायची असेल केशर आंबा, तर एक चांगला तुम्ही या शेतीमध्ये गुंतवणूक करू शकता आणि चांगलं उत्पन्न आपला हा शेतकरी घेऊ शकतो. तर याकरता आपल्या जिजाऊ हायटेक नर्सरीला त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहेच आपला, मी तुम्हाला नंबर सांगतोच आहे. जर तुम्हाला पुढं आता या जूनमध्ये जर लागवड करायची असेल तर आतापासून तुम्ही नियोजन करू शकता आंबा लागवडी करता. आणि संपर्कासाठी आपला नंबर आहे जिजाऊ हायटेक नर्सरीचा 95 45 46 48 10, आणि दुसरा नंबर आहे 90 49 14 41 09. या नंबरवर तुम्ही केव्हाही आम्हाला कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. तर मंडळी, आता पुढच्या व्हिडिओमध्ये वाट बघा आमच्या पुढच्या व्हिडिओची. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच आपण मार्गदर्शन करू. फक्त हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यापर्यंत कसाच्यात जास्त पोहोचला पाहिजेत, तर तुम्ही हा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एवढा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो मंडळी. राम राम, नमस्कार.